गेल्या काही वर्षात कोल्हापूर महानगरपालिका अंतर्गत असलेले अधिकारी गैरकारभार करत असल्याचा आरोप शिवसेनेने केलाय। यामध्ये प्रामुख्याने घरपाळा घोटाळा, कचरा घोटाळा, स्क्रॅप चोरी असे अनेक घोटाळे घडले असल्याने महानगरपालिका प्रशासनाची नाहक बदनामी झाली आहे। याला वर्षानुवर्षे एकाच पदावर कार्यरत असणारे काही ठराविक अधिकारी जबाबदार आहेत। महापालिकेतील आरोग्य निरीक्षक पदावर कार्यरत असणारे विजय पाटील हे भ्रष्ट कारभाराला खतपाणी घालत असून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने केली आहे। महापालिका आयुक्त के मंजुलक्ष्मी यांना निवेदन देण्यात आले। यावेळी बोलताना शिवसेना शहर प्रमुख रणजित जाधव व किशोर घाटगे म्हणाले, कोल्हापूर महापालिकेचे आरोग्य अधिकारी विजय पाटील यांच्याबद्दल आज महापालिका आयुक्तांना निवेदन देण्यात आलं। मुळात त्यांची नियुक्तीच बेकायदेशीर आहे। ते पशुवैद्यकीय अधिकारी असताना महापालिकेचे आरोग्य अधिकारी म्हणून त्यांची नेमणूक झालीच कशी, याबद्दल आमच्या शिष्टमंडळाने आयुक्तांच्याकडे विचारणा केली। त्याचबरोबरीनं त्यांची जर नियुक्ती बेकायदेशीर असेल तर तात्काळ त्यांना त्या पदावरून हटवलं पाहिजे। त्याचबरोबरीनं त्यांच्या कारकिर्दीत आज आमच्या शहर प्रमुखांनी सांगितलं की विविध भ्रष्टाचाराची प्रकरणं घडलेली आहेत आणि या भ्रष्टाचाराच्या प्रकरणाची सखोल चौकशी व्हायला पाहिजे आणि न्यायालयानं किंवा वेगवेगळ्या चौकशी समित्याने त्यांच्या मालमत्तेतून नुकसान भरपाई वसूल करा असा आदेश असताना महापालिकेनं ते पैसे भरलेच कसे? त्यांची व्यक्तिगत मालमत्तेतून ते भरायचे होते। त्यामुळे या प्रकरणाची देखील सखोल चौकशी व्हायला पाहिजे आणि हे सगळ्यांची जी साखळी आहे आणि जे आता शिष्टमंडळाने सांगितलं की हे गौड बंगाल काय, तर याची चौकशी करून पहिल्यांदा त्यांना तात्काळ या पदावरून हटवलं पाहिजे। नवीन आरोग्य अधिकाऱ्याची सक्षम आणि कार्यक्षम अधिकाऱ्याची नियुक्ती केली पाहिजे आणि त्यांच्या भ्रष्टाचाराची चौकशी करून जर न्यायालयाने किंवा चौकशी समितीने सांगितलं त्यांच्या प्रॉपर्टीमधनं ती जप्त करा, तर तशी त्यांच्यावर प्रॉपर्टी जप्तीची कारवाई व्हायला पाहिजे। महापालिकेत विजय पाटील नावाचा एक भ्रष्ट अधिकारी आहे। तो कधी पशुवैद्यकीय अधिकारी असतो, कधी आरोग्य अधिकारी असतो, कधी धूम प्रकल्पात कचरा प्रकल्पात कधी अधिकारी असतो आणि हा अधिकारी जाऊ तिथं खाऊ अशी त्याची वृत्ती आहे आणि तो कधी धूम प्रकल्पात त्यानं जवळजवळ ₹1 कोटी तिथल्या मुकादमाला हाताशी धरून भ्रष्टाचार केलेला आहे। मग आमच्या डोक्यात हे येतं आहे की हा भ्रष्ट अधिकारी असताना याला वारंवार वेगवेगळ्या खात्यात का पाठवलं जातं, त्याची परत तिथं योग्य त्या मोठ्या अधिकारीपदी त्याची नेमणूक का केली जाते ह्या अधिकाऱ्यानं, आणि हा अधिकारी ज्या खात्यात जाईल तिथे एखाद्या मुकादमाला हाताशी धरतो आणि आपला भ्रष्ट कारभार करतो ते करतोच आणि बळीचा बकरा त्या मुकादमाला केलं जातं। हे गौड बंगाल काय हे आम्हाला सुटलेलं नाही आणि या सन्माननीय आयुक्त साहेबांना आम्ही त्याबाबत निवेदन दिलेलं आहे। माननीय आयुक्त साहेब या न्यायशील आहेत आणि त्या या भ्रष्ट अधिकाऱ्याविरुद्ध कडक अशी कारवाई करतील। माझं तरी म्हणणं आहे, ह्या काही भ्रष्ट अधिकाऱ्यांच्यामुळं महापालिका बदनाम होते, महापालिकेचं उत्पन्न बुडवलं जातं। महापालिकेचे फक्त घरफाळ्यावर चालणारा उपजीविकेचा कारभार आहे, तो महापालिकेचे उत्पन्नाचे स्रोत अनेक आहेत। मग अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांच्यापासून कोट्यावधी रुपयांचं जर भ्रष्टाचार होत असेल तर महापालिकेने याबाबत गांभीर्याने विचार केला पाहिजे, असं माझं स्पष्ट म्हणणं आहे। यावेळी शहर प्रमुख रणजित जाधव, समन्वयक किशोर घाटगे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते। गोकुळ सोबत गो कूल।